रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चालू वर्षाच्या मासेमारी हंगामाची आता अधिकृतपणे सांगता होत आहे। येत्या 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास कायदेशीर बंदी लागू होत असल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यास सुरुवात केली आहे। सध्या संपूर्ण किनारपट्टी भागात मासेमारी कालावधी आटोपण्याची लगबग पाहायला मिळते। त्याचबरोबर रत्नागिरीतील प्रसिद्ध चंपक मैदान येथे सध्या मच्छीमारांची समुद्रातून काढून आणलेली लाखो रुपयांची महागडी जाळी सुकवणं, त्यांची डागडुजी करणं आणि ती पावसाळ्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवणं अशा कामांनी वेग घेतलाय। तसंच पावसाळ्यात निर्माण होणारे वादळी हवामान आणि समुद्रातील उधाण लक्षात घेता मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्यात। या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी जीवन सावंत यांनी मच्छीमारांना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे। मी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी जीवन सावंत आपल्याला आवाहन करू इच्छितो की 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 हा मासेमारी बंदीचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये मुख्यत्वे करून जे माशांचं प्रजनन असतं ते होत असतं आणि यासाठी ही बंदी लागू आहे। यामध्ये मच्छीमारांचं नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून सुद्धा हा नियम केलेला आहे। यामध्ये फक्त जे यांत्रिक नौका आहेत, मोटराइज नौका आहेत, अशांना ही बंदी लागू आहे। ही जी बंदी आहे ती बिगर यांत्रिक ज्या नौका आहेत अशांना ही लागू नाही आहे। ते जाऊन मासेमारी करू शकतात, परंतु प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे। आपलं नुकसान होता कामा नये। आपल्यावर अवलंबून असणारे जे कुटुंब आहेत, आपलं कुटुंब स्वतःचं आहे, त्यांची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की जे काही मासेमारी जो काही बंदी कालावधी आहे त्यामध्ये जी होणारी माशांचं उत्पादन हे आपण वाढवलं गेलं पाहिजे आणि हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती बंदी पाळली गेली पाहिजे। याकरता माननीय नामदार मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांचं सखोल मार्गदर्शन आहे आणि त्यांनीसुद्धा अशा प्रकारे मासेमारी बंदी कालावधीमध्ये मच्छीमारांनी आपल्या जीविताचं रक्षण नाश होऊ नये किंवा विनाश होऊ नये किंवा जीविताचा हानी होऊ नये या उद्देशाने मासेमारी बंदी कालावधी पाळावा असं आव्हान त्यांनीसुद्धा केलेलं आहे। तरी महाराष्ट्र सागरी जलदी क्षेत्र 12 नॉटिकल माईल किंवा त्याच्यानंतरचं जे काय सागरी मैल जे आहे 12 नॉटिकल माईलच्या बाहेर जे केंद्र शासनाच्या हद्दीत येतं, यामध्ये बेकायदेशीर मासेमारी या बंदी कालावधीमध्ये करण्यास सक्त मनाई आहे। त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी याला सहकार्य करावं। अशा बेकायदेशीर मासेमारीवर कायद्याने कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। धन्यवाद।